गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 9:17 झालेत आणि तारीख आहे 12/3/2026 आणि किलोमीटर वगैरे सगळं झिरो केलं होतं. आता CNG भरून थांबलो होतो मी, 15 मिनिटं झाले. आणि आता फर्स्ट राईड आली आपल्याला ओलामध्ये. मिनीमध्ये आहे, कोथरूडची आहे आणि डिस्टन्स काहीतरी 24 किलोमीटर दाखवले आहे. आणि ह्याचं बिल वगैरे काही निघल काही नाही, सगळं देतो अपडेट. आणि आज गुरुवार आहे आणि आज काय अर्निंग होईल काय नाही सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणार आहे. मग देतो तुम्हाला अपडेट कोथरूडला पोहोचल्यावरती. फर्स्ट राईड आपली कंप्लीट झालेली आहे आणि मी आता कोथरूडला आलेलो आहे. आणि ही राईड होती भोसरीमधून कोथरूड. याचे आपल्याला किती किलोमीटर आहे? 24 किलोमीटरचे 413 रुपये भेटलेले आहेत. आता इथं ड्रॉप झाला आहे आणि ओलाचा टाइम पण संपतोय, 5 मिनिटं राहिलेले आहेत. आणि ह्याला रिचार्ज पण मारावं लागणार आहे. तर बघू कोणत्या ओलाचा मारेल का उबरचा मारेल, बघूया, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झाला आहे 12:42 झालेत आणि मी पोचलोय आता चाकणला. मर्सिडीजच्या इथे ARI म्हणून आहे, इथं ड्रॉप केलंय मी. ही राईड ना मी आलो होतो कोथरूडवरून. ह्याचे आपल्याला 36 किलोमीटरचे बघा 762 रुपये भेटलेले आहेत. आता ड्रॉप झाला आहे. आता इथून कधी पडेल काय माहीत नाही आहे, खूप वेळ लागेल वाटतं, कारण चाकणवरून दुपारी राईड पडत नाही आहे. तरी पण बघू, आपण वाट बघू, कारण MT जाऊन आपल्याला परवडणार नाही आहे. तर बघू नेक्स्ट राईड कुठली येते, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालंय बघा 2:50 झालेत आणि मी अजून चाकणमध्येच आहे. 2 तास वेट केल्याच्या नंतर आता मला एअरपोर्टची राईड आली. कारण वाजत होते लई, पण ओलामध्ये ते एक्सेप्ट करायचं खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एक्सेप्टच होत नव्हते, कारण 600, 650, 700 अशी राईड आली मला. मुंडवायची, परत कात्रज अशी राईड आली, पण काही एक्सेप्ट होत नव्हती. तर आता एअरपोर्टची एक्सेप्ट झाली आहे. महिंद्रा टावर पासून पिकअप आहे चाकणला. 2.5 किलोमीटरहून पिकअप आहे. चाललोय पिकअप करायला. आता हे प्राईम प्लस मध्ये राईड आहे. तर एअरपोर्टला पोचल्यावर तुम्हाला किती भेटलेत ते पण कळवतो. चला भेटू एअरपोर्टला, देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, मी पोचलोय आता एअरपोर्टला आणि ही चाकणवरून राईड होती आणि ह्याचे आपल्याला भेटलेत 30 किलोमीटरचे 702 रुपये. आणि टाइम लागलाय 1 तास 15 मिनिटं. आता ड्रॉप झालं आहे आणि मी आता एअरपोर्टच्या बाहेर पडतोय. आता टिंगरेनगर साईडला जाऊ, मग बघू नेक्स्ट राईड कुठली आहे ती देतो अपडेट तुम्हाला. ॲक्च्युली हा रेट चांगला भेटला मला ॲक्च्युली, कारण 702 रुपये भेटलेले 30 किलोमीटरचे, म्हणजे पार 25 रुपये वगैरे 20-22 रुपये पर किलोमीटर भेटलेले. प्राईम प्लस मध्ये राईड होती. तर चला आता इमाननगर साईडला जाऊ, कारण आता 4 वाजलेत. आता त्या साईडनी बुकिंग पडतील आपल्याला. आली राईड नेक्स्टचा देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय बघा 5:36 झालेत आणि इमाननगरला पार अर्धा तास वेट केल्याच्या नंतर मला एक शिवाजीनगरची राईड येते. त्याचे आपल्याला 9.5 किलोमीटरचे 195 रुपये भेटलेले आहेत. आता जंगली महाराज रोडला आहे. आता इथून बघू शिवाजीनगरवरून एखादी पिंपरी चिंचवड किंवा खराडी किंवा जिथून राईड भेटेल आपल्याला रिटर्न, त्या साईडची घेऊन देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, टाइम झालाय 7:43 आणि मी आहे आता कोरेगाव पार्कला. आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं शिवाजीनगरला होतो. शिवाजीनगरवरून मी गेलो युनिव्हर्सिटीला. त्याचे आपल्याला 157 रुपये भेटले 5 किलोमीटरचे. तिथूनच मला लगेच गोखलेनगरवरून कोरेगाव पार्क पडली. त्याचे आपल्याला 263 रुपये भेटलेत 10 किलोमीटरचे. आता मी कोरेगाव पार्कला आहे पडायला. आता वाकडची आली होती 432 रुपयांनी. तर अजून काय एक्सेप्ट झाली नाही मला. आता बघूया कोणती राईड येते, देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, टाइम झालाय 8:55 आणि मी पोचलोय आता दिघीमध्ये. आणि कोरेगाव पार्कवरून मला एक धानोरीची राईड आली. त्याचे आपल्याला 8.5 किलोमीटरचे 233 रुपये भेटलेत. रॅपिडोमध्ये राईड होती, पण तिथं एक 15-20 मिनटं थांबलो मी धानोरीला. काय एक पण राईड आली नाही, त्याच्यामुळे MT निघालो.
तर आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो मी. तर रॅपिडोमध्ये 233 रुपये, एकच राईड मारले लास्टची 233 प्लस. ओलामध्ये झाले 2400 रुपये, 2400 टोटल अर्निंग झाली 2633. ह्याच्यात पास वगैरे सगळं कट करू नये. ॲक्च्युली ओला कॅल्क्युलेशन जेव्हा करताना ते आपण जेव्हा एक राईड मारली आधी, त्याच्यानंतर जर आपण पास ॲक्टिवेट केलं ना तर ते मायनस करूनच दाखवतं. टोटल अर्निंग एवढी झाली आपली. आणि आतापर्यंत रनिंग झाली आपली 152. ह्याच्यात आपल्या CNG गेला असणार आहे 600 रुपयाचा, कारण अजून एक 2-3 किलोमीटर माझी गाडी चालेल. 2 पॉईंट आहेत अजून. 600 रुपये वगैरे CNG गेली असणार आहे. याच्यात मायनस करू 600 रुपये. तर आपली प्रॉफिट राहिलं आहे 2033 रुपये. तर ठीक आहे, कारण दुपारी चाकणला गेलं त्याच्यामुळं 2 तास तिथं मला एका जागेवर बसावं लागलं. आणि जिथं पण जात होतो तिथं सगळीकडं मला 2-2 तास 1-1 तास थांबावं लागत होतं. आणि मी ॲक्च्युली लेट पण चालू केलं होतं, पार 9:30 वगैरे वाजले होते चालू करायला, त्याच्यामुळं थोडं अर्निंग कमी झाली. तरी पण ठीक आहे, 2000 प्रॉफिट म्हटलं काय नुकसान नाही आहे. तर बघूया, उद्या शुक्रवार आहे, असं तरी शुक्रवारी थोडा डाऊन असतो धंदा. तर उद्या बघूया किती होते काय नाही, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.